जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, मी नाशिककर नितीन बोचरे. मी नाशिकहून बोलतो आहे. आता जे आमचं इलेक्शन होणार आहे ना बिहारमध्ये नोव्हेंबरला 2025, म्हणजे उद्याची तारीख तुमची 6 गुरुवार, साईबाबांचा वार. गुरुवार साईबाबांचा वार. मला विश्वास आहे बिहारमध्ये NDA सरकार स्थापन होणार आणि आमचे मोदी साहेबांकडे बघून पुन्हा एकदा बिहारमध्ये पुन्हा एकदा आमचं नितीश कुमार सरकार बनणार आणि तिथे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आमचे नितीश कुमारच होणार. मित्रांनो, आमचं बिहार असो, आमचं महाराष्ट्र असो, आमचं राजस्थान असो, आमचं गोवा असो, आमचं गुजरात असो, आमच्या भारत देशामध्ये मोदी साहेबांचा एकच मंत्र आहे, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो, मी 2019 पासून मोदी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि मी मोदी भक्त आहे आणि मला विश्वास आहे आता आमचं हे 14 नोव्हेंबरला जो रिझल्ट लागणार आहे बिहारचा, 14 नोव्हेंबर 2025चा जो रिझल्ट लागणार आहे तिथं आमचं NDAचं सरकार स्थापन होणार आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा आमचं मोदी सरकार स्थापन होऊन पुन्हा एकदा बिहारमध्ये मुख्यमंत्री आमचे नितीश कुमार साहेबच होणार. आणि मोदी साहेबांचा एकच मंत्र आहे की जिथं पण BJPचं सरकार बनलेलं आहे आणि झालेलं आहे तिथं प्रत्येकाला गोरगरिबापासून सगळ्यांना नोकरी, गॅस कनेक्शन या प्रत्येक गोष्ट बनते. आणि माझा विश्वास आहे हे आमचे देव 33 कोटी देव यांचा आशीर्वाद हा पूर्ण विश्वावर तर आहेच. पण मोदी साहेबांसारखा, योगी साहेबांसारखा, आमच्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे आणि आमचे बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार सरांसारखे जे आहेत ना, आज प्रत्येकजण चांगले मुख्यमंत्री आणि चांगले कामं करत आहे. राजस्थान असो, आमचे दिल्लीचे रेखा गुप्ता मुख्यमंत्री असो, मी मच्छिंद्र सिरसा साहेबांना सुद्धा फोन केला होता इलेक्शनच्या अगोदर, दिल्लीच्या एक दिवस अगोदर, आणि त्यांना विश्वास दिला होता, सर मी तुम्हाला महाप्रसाद बनवणारे भेटण्यासाठी. तो प्रसाद मी त्यांना देऊ शकलो नाही, पण मी शब्द दिलेला आहे की मी त्यांना एक ना एक दिवस त्यांना भेटणार आणि तो महाप्रसाद मी त्यांना देणार. जसं आमचं दिल्लीमध्ये सुद्धा एक मोदी सरकार स्थापन झालं आणि रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाले. सिरसा साहेबांसंग माझं बोलणं झालं, हे माझं मी भाग्य समजतो. माझा एक मित्र आहे जो मुंबईला आहे, निलेश शहा म्हणून, त्याने मला तो नंबर दिला होता सिरसा साहेबांचा आणि मी त्यांना फोन केला होता आणि माझं काम झालं आणि आमचं पुन्हा एकदा पुन्हा म्हणजे पहिल्यांदाच आमचं दिल्लीमध्ये सरकार स्थापन झालं आणि दिल्लीमध्ये खूप चांगले कामं आज रेखा गुप्ता आमची टीम करते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नगरपालिकेचं इलेक्शन चालू होणार ना, कॉर्पोरेशनचा निकाल, मुंबई असो, नाशिक असो, महाराष्ट्राचा कोणता कोपरा असो, तिथं फक्त आमचं BJPचं सरकार स्थापन होणार. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली, ती अजूनसुद्धा चालू आहे. त्याच्यानंतर गोरगरिबांसाठी शिक्षण असो, त्याच्यानंतर आरक्षण असो, या गोष्टी कोणत्या पण असो, या फक्त महाराष्ट्र म्हणजे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि अजितदादांनी पण चांगले कामं केलेले, एकनाथ शिंदे साहेबांनी पण कामं केलेली आणि मोदी साहेबांनी पण कामं केलेली. म्हणून मला विश्वास आहे आता हे जे कॉर्पोरेशनचं जे इलेक्शन चालू होणार आहे, नोव्हेंबर-डिसेंबरला तारीख पडलेली आणि जो निकाल लागणार ना तो आमचाच लागणार आणि आमचाच महापौर होणार. नाशिक असो, महाराष्ट्राचा कोणता पण कोपरा असो, फक्त आमचाच विषय होणार.